24 ऑगस्ट 2024 रोजी जो बंद पुकारण्यात आला होता तो हायकोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने आम्ही मागे घेत आहोत। महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय नेतृत्वाच्या आदेशानुसार व संविधानाचा सन्मान करत आम्ही कोर्टाने दिलेल्या सूचनेचे आदर करत आहोत। मात्र बदलापूरमधील 2 चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे। याचा निषेध म्हणून नेवाळी नाका येथे काळ्या फिती बांधून व मूक निदर्शने करून महाविकास आघाडीच्या वतीने व महिलांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष काशीनाथ पाटील, कल्याण उपजिल्हा प्रमुख अशोक महाराज म्हात्रे, अंबरनाथ तालुका प्रमुख सुरेश पाटील, अंबरनाथ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील, कल्याण पूर्व विधानसभा काँग्रेस अध्यक्ष अरुण वायले, महिला अध्यक्ष काँग्रेस वर्षाताई सुनील रसाळ, वसारगाव शाखा प्रमुख रमेश शेलार, राजेश भोईर, प्रभाकर पाटील, दीपक पाटील, प्रदीप मडवी, प्रभाकर वायले, दीपक फुलोरे, विनोद मडवी, महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आबासाहेब वाघमारे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नेवाळी। मोर्चा काढण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत। नाबालिग 4 वर्षाच्या मुलीवर पण असा अतिप्रसंग होतोय, यावरती काय सांगाल? खरं तर आपली जे लोकांवर अत्याचार होतात, बलात्कार होतात, त्याच्यासाठी एखादी महिला जर न्याय मागायला जाऊन त्यांना 11 तास जर थांबवलं जात असेल तरी खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। कुठेतरी आपलं प्रशासन सुद्धा कमी पडतोय। आज जर 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय आणि त्यांच्या आईवडिलांना 11 तास जर बाहेर ठेवलं जाते, तर मग आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती काय करतोय? उद्या तुमच्या घरात मुली नाही आहेत, प्रशासनाच्या घरात मुली नाही आहेत का त्यांच्या बायका नाही आहेत, त्यांच्या बहिणी नाही आहेत, त्यांच्यावर असा अत्याचार झाल्याच्या नंतर ते थांबले नसते थांबले ना। जर आज आपण बोलतो महाराज नाही, महाराज जन्म घ्या, महाराज पुन्हा जन्म घ्या, महाराज पुन्हा जन्म नाही घेऊ शकत। प्रत्येक पुरुषाच्या आतमध्ये महाराज आहेत, नाहीत असं नाही। आणि तसं बोललं तर प्रत्येक स्त्रीच्या आतमध्ये सुद्धा एक झाशीची राणी आहे। आज त्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात देऊन पोलिसांचा पाहुणचार घेण्यासाठी ठेवलं जातोय। कशासाठी? जर त्यांच्या बहिणींवर झाला असता, त्यांच्या मुलींवर झाला असता तर त्याला पाहुणचार ठेवण्यासाठी ठेवलंच नसतं, शूट आउट केलं असतं डायरेक्ट। मग अशा नाराज आम्हाला जर तुम्ही प्रशासन शिक्षा नाही देऊ शकत ना, तर द्या आमच्या ताब्यात, द्या प्रजेच्या ताब्यात। जसा रयतेचा न्याय राजा करत होता ना, तसा रयता न्याय करू शकतो। कशासाठी पोलिसांकडे जातात? तर न्यायाने कायद्याने सगळ्या गोष्टी होऊन जाऊ दे म्हणून लोक कायद्यासाठी भांडतात, कायद्याकडे जातात, कायद्याकडे भीक मागतात, पण कोणी भीक देत नाही कोणाला। आणि असा अत्याचार जोपर्यंत एखाद्या माणसाला आपण भर चौकात फाशी देत नाही ना, तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाही। आपलं मत आहे कायद्यात बदल झाला पाहिजे, कायद्यात तरतूद केली पाहिजे, परंतु एकीकडे राज्य शासन लाडकी बहीण ही योजना काढते, दुसरीकडे लाडक्या बहिणीला 11 तास 10 तास पोलीस स्टेशनमध्ये थांबावं लागतं। म्हणजे आणखी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ॲरेन्यू आला आहे। काय सांगाल यावरती? त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये तुमचे 1,500 रुपये ते लोकांना नाही पुरणार आणि तुमच्या 1,500 रुपयामध्ये गेलेल्या चिमुटीचा जीव किंवा गेलेल्या चिमुटीची इज्जत वापस नाही येणार। आज आमच्या घरात पण मुली आहेत, आम्ही तुमचे 1,500 रुपये घेऊन आम्ही गप्पा बसणार? असंच असतं ना, ज्यांनी खाल्ला त्याला गप्पा बसावंच लागतो। मग ते कसलेही पैसे असू दे, भले लाडक्या बहिणीचे असो नाही तर कुठले असो। सरकारचं कसं आहे, तुम्ही घेतले मग तुम्ही गप्पा बसा, मूग गिलून बुक्यांचा मारा खा। असा बुक्यांचा मारा आम्हाला नाही सहन होणार। आज त्या मोठ्या मुलींचा सोडा, कुठले डॉक्टरचा सोडा, ते सोडा, पण आज एखाद्या चिमुडीवर बलात्कार होत असेल तर काय फायदा या शासनाचा आणि काय फायदा या लाडक्या योजनेचा? माननीय गृहमंत्री महोदय सबसेल फेल ठरले, तुम्हाला असं वाटतंय का? काय सांगाल? आता या गोष्टीबद्दल मी बोलायला एकच सांगतो, सगळे फेल ठरलेत, सगळे फेल ठरलेत। आपली सुरक्षा व्यवस्था फेल ठरलेली आहे, सरकार फेल ठरलेले। जर एखाद्या मुलीवर बलात्कार होतो त्याची केस घेण्याच्या ऐवजी आपण जर रक्षाबंधन साजरा करतोय, ही केस दाबली जातोय, तर त्याच दिवशी ही केस पुढे आली असती तर देशात मला वाटतं रक्षाबंधन पण साजरा झाला नसता। सगळ्यांनी या गोष्टीचा विरोध केला असता त्या दिवशीच। कारण एखाद्या मुलीवर जर अत्याचार होत असेल तर कोणी, मला नाही वाटत का कोणी हा सण साजरा केला असता, पण आपल्या साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी खूप जोरात तो साजरा केला आणि याची मला खूप लाज वाटते।
सांगायचं म्हटलं तर गृह मंत्रालयात कमकुट पडलेलं आहे आणि ज्या कालच्या बंदची हाक जी दिली होती तर आज आम्ही मूक मोर्चा म्हणून सादर करतो आणि बदलापूरला झालेली घटना जी आहे ती एकदम अत्यंत दुर्दैवी असून तिचा आम्ही निषेध करतो. बरं, आणि मागणी काय आहे? मागणी त्या नराधामाला सजा मिळावी आणि त्याचा न्याय मिळावा. कमकुवत आहेच आणि राजीनामा द्यावाच खरंच गृहमंत्र्यांनी. साहेब, मार आहे तिथं शिळपाट्यावर घटना घडली, उरणमध्ये घटना घडली, आता बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती जे प्रसंग झाला त्या माध्यमातून गृहमंत्रालय खरंच म्हणजे कुठल्या प्रकारचा न्याय गरिबांना मिळत नाही. त्यासाठी 10 तास पोलीस स्टेशनला थांबावं लागलं होतं. काय सांगाल यावरती? जर ती केस नोंदवली असती तर हा प्रकरण आंदोलनाचा झाला नसता आणि त्याच दिवशी झालेले प्रकार मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 अशा केसेस ह्याच केसेस आलेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नसल्याकारणाने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी सर्वांकडनं मागणी आहे. कुठंतरी पत्रकारावरती बी गंभीर आरोप केले जातात आणि तुझ्यावर रेप केल्यावर तू अशी बातमी लावशील का असं वामन म्हात्रे यांनी विधान केलं असं जाधव पत्रकार महिलांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यावरती काय सांगाल? पत्रकार स्वतः रस्त्यावरतीच आलेले आहेत, पत्रकाराची व्यवस्था ही कुठल्या प्रकारची नाही आहे, काय सांगाल? पत्रकार हा चौथा खांब आहे आणि त्याला तुम्ही अशा पद्धतीचं ही न एकदम गलिच्छ या पद्धतीने वामन म्हात्रे यांनी जे बोललेलं जे त्याचा मी निषेध करतो. या संदर्भामध्ये खरं म्हणजे काल बंदची हाक होती. आम्ही कोर्टाचा आदर करतो आहे, त्या आदराने आम्ही बंद करायचं सोडलं. मूक मोर्चा आम्ही आंदोलन केलेलं आहे. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एवढी मोठी घटना झाली, ते विरोधकांवर या करतात, आरोप करतात. अरे, विरोधकांवर आरोप करण्यापूर्वी तुम्ही जी सत्ता आणलेली आहे 50-50 कोटी रुपये घेऊन, त्याचा काय नाही का? आणि हायकोर्टाने यांना नाकारले सरकारला. हायकोर्टाने काय सांगितलेलं आहे का गुन्हा दाखल करायला 12 तास का लागले याची आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आणि तिथला शालेय प्रशासन काय करतो. त्याच्यानंतर ते पुरावे दाबण्यात आले, CCTV दाबण्यात आले. मग जर मुख्यमंत्री जर असे वक्तव्य करतात तर राज्याची व्यवस्था काय आहे बघा. जी पूर्ण जी हे आहे आपली सुरक्षा, गृहमंत्री, गृह खाता काय करतो? जे प्रशासन आहेत त्या प्रशासनावर पण दबाव नाही. जे पोलिसांनी केस नाही घेतली त्या अधिकाऱ्यांना, शालेय प्रशासन यांच्यावर पण काही या झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर माझं असं म्हणणं आहे की जे नराधम आहेत यांना फाशी लवकरात लवकर व्हावा आणि न्याय मिळावा. जी पीडित मुलगी आहे जे असे, आणि यांना जर फाशी दिली नाही तर असे भरपूर प्रकरण होतील. आता त्याच्यानंतर डबल परभणीमध्ये असे 4-5 अजून प्रकरण झालेले आहेत. या प्रकरणं होऊ नये म्हणून जर यांना लवकरात लवकर शिक्षा दिली तर या गोष्टीचा आम्हाला हे जे महाविकास आघाडीला आम्हाला समाधान होईल. आमचं आंदोलनामध्ये